किशोरी पेडणेकरांनी अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मधील राखीव जागा हॉटेल व्यावसायिकाला भाडे तत्वावर दिली। किरीट सोमय्यांचा पेडणेकरांवर भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप। महागाई नियंत्रित याचा अर्थ टप्प्याटप्प्याने धक्का द्यायचा हे सूत्र। गॅस दरवाढीवरून शरद पवारांचा मोदी सरकारवर हल्लाबोल। वरळीतील कॉन्सर्टला राज्य उत्पादन शुल्काची परवानगी होती। संध्याकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत होती परवानगी। पुण्यामध्ये हाऊस पार्टीवर पोलिसांचा छापा। अनेक तरुण आढळले मद्यधुंद अवस्थेमध्ये। काही अंमली पदार्थही पोलिसांनी जप्त केल्याची माहिती। धाराशिवच्या लोहारामध्ये मंदिराच्या जागा वाटणीवरून 2 गटात तुफान हाणामारी। 20 जणांवर गुन्हा दाखल। अकोल्यामध्ये आरोग्य व्यवस्थेचा भोंगळ कारभार उघड्यावर। उपचारासाठी रुग्णालयामध्ये आणलेल्या पतीला स्ट्रेचर अभावी पाठीवर उचलून नेण्याची वेळ। आणि गॅस दरवाढीचा सर्वसामान्यांना फटका। घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 29 रुपयांनी वाढ। राज्यामध्ये विधान परिषदेच्या निवडणुकांची धामधूम सुरू आहे, पण हेच मतदान पार पडण्यापूर्वीच सत्ताधाऱ्यांनी 6 जागा या बिनविरोध निवडून आणल्यामध्ये यश मिळवलंय। एकीकडे विधान परिषद निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी आपलं अस्तित्व हरवून बसली आहे, तर दुसरीकडे मविया नेत्यांनी सत्ताधाऱ्यांवर घोडे बाजाराच्या आरोपांची राळ उडवली आहे। विरोधकांच्या या आरोपांवर आता सत्ताधाऱ्यांकडून देखील जोरदार पलटवार करण्यात आलाय। एवढंच पण सत्ताधाऱ्यांनी आता विरोधकांना प्रतिसवाल करत आरोपीच्या पिंजऱ्यातच उभं केलंय। पुरावे द्यायची माझी तयारी आहे। माननीय मुख्यमंत्री म्हणतील तिथे मी पुरावे द्यायला तयार आहे। हे बघा, अनेक गोष्टी होत असतात। सगळ्याच गोष्टी जर आरोप करायचे असतील तर ते विथ एव्हिडन्स समोर द्यायचे असतात। ते गंमत काय आहे, नुसतं दगड मारून पळण्यात काय मजा नाही, पूर्ण लढण्यात मजा आहे। आमच्याकडे एक तर हे बघा, आम्हाला कोणी पैसे ऑफर केले नाहीत, पण पैशाचा वाटप होईल, मोठा घोडे बाजार होईल अशी प्रचंड चर्चा माध्यमातून होती, समाजात होती आणि कार्यकर्त्यांना ऑफरही फोनवर आल्या होत्या। आता आम्हाला हे सगळं करायचं नव्हतं आणि माझं वैयक्तिक मत आहे या गोष्टी होऊ नये। या गोष्टी काय तुतू मेमेच्या हे एक सिस्टमचा भाग आहे। कॉपी करून पास होण्यात काहीही मजा नाही। अभ्यास करून पास होण्यात जी मजा येते ती कॉपी करून पास होण्यात नाही। त्याच्यामुळे कॉपी सगळ्यांनी कोणी लढावं, जो जितावं ही सेकंद लढू दे ना। त्यांचं तोंड बंद खायच कधी, उघडायचं काय कारण आहे? त्यामुळे त्याच्या अधिक न बोलणं उचित आहे। पण आपण मग एवढंच निवडणुकीत बाकीच्या होते तर तुम्ही पुण्यातल्या उमेदवार का मागे घेतलं? ते कुणाच्या परवानगीने घेतलं? मग तेव्हा कितीचा घोडे बाजार केलाय त्यांनी, याची माहिती त्यांनी दिली पाहिजे ना। विधान परिषदेसारख्या ज्या निवडणुका आहेत त्या सुद्धा खुल्या मतदान पद्धतीनं व्हायला पाहिजे, म्हणजे घोडे बाजार थांबेल। आणि एका चिन्हावर निवडून येऊन दुसऱ्या पक्षात प्रवेश करायचा आणि सरकार बनवायचं आणि त्याला राज्यपालांचं समर्थन मिळवायचं आणि त्या गुन्ह्यामध्ये विधानसभा अध्यक्षांना सुद्धा क्राईम इन पार्टनर म्हणून सहभागी करून घ्यायचं। हे एकदा थांबलं की निवडणूक सुधारणाच आहे। उभा राहत असेल, त्याला जर कोणी संपर्क केला नाही तर तो उभा राहतो, पण त्याला संपर्क करून, त्याला आमिष दाखवून, त्याला भीती दाखवून, त्याला धमकावून निवडणुकीतनं त्यांनी माघार घ्यावी यासाठी त्याला हातबल करणं, आता मला असं वाटतं की जे जिंकतायत निवडणुका बिनविरोध करून तेच करतायत हे सगळं। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये पुन्हा एकदा पैसा आणि सत्ता या मुद्द्यावरून जोरदार कलगीतुरा रंगलाय। माणसं पैशाने जिंकता येतात, प्रेमाने जिंकता येतात, पैशाने नाही, असं विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं। त्यांच्या या वक्तव्याचा खासदार संजय राऊत यांनी समाचार घेतलाय, पाहूयात। मी एवढंच म्हणेन की माणसं पैशापेक्षा प्रेमानं जिंकता येतात
हे जर तुम्हाला समजलं तर तुम्हाला अशा प्रकारचं बिल मांडण्याची आवश्यकता पडणार नाही. तथापि या निवडणूक प्रक्रियेत परिवर्तन झालं पाहिजे या संदर्भात जर कोणी बिल मांडणार असेल तर मला काहीच हरकत नाही. माझंही मत आहे की निवडणूक प्रक्रियेमध्ये परिवर्तन झालं पाहिजे. 50 कोटीचा काय प्रकार होता? एवढं प्रेम असेल, 50 कोटी प्रेमानं देणार असतील तर ते 50 कोटी जे काय काही हजारो कोटी आहेत ते इतरांनाही पाठवून द्या ना प्रेमानं. जे तुमच्या पक्षाबरोबर येणार आहेत सरकार बनवण्यासाठी त्यांनाच 50 कोटी कशाला? या राज्यामध्ये खूप गरीब लोक आहेत अजून, ज्यांना पैशाची गरज आहे, त्यांच्यापर्यंत पैसे पोचवा तुम्ही. प्रेमाने काय जिंकताय तुम्ही? यानंतर एक मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येते. ही ब्रेकिंग न्यूज मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून समोर आलेली आहे. तर भाजप पदाधिकाऱ्याला मुंबई विमानतळावरून अटक करण्यात आली आहे. ही मोठी कारवाई DRIने केलेली आहे. सोने तस्करी प्रकरणामध्ये DRIची ही मोठी कारवाई समोर आली आहे. तर DRIने तस्करी विरोधी मोहीम राबवत एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केलाय. मध्यरात्री 2:30च्या सुमारास करण्यात आलेल्या या धडक कारवाईत सुमारे 5 कोटींपेक्षा अधिक किमतीचं सोनं आणि इतर संशयास्पद साहित्य जप्त करण्यात आलंय. या प्रकरणी तपास यंत्रणांनी अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघटनेचे चिटणीस अजित आचरेकर आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांना अटक केली आहे. अजित आचरेकर हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाचे अध्यक्ष सुहास माटे यांच्या नेतृत्वाखालील युनियनमध्ये कार्यरत आहेत. सत्ताधारी पक्षाशी संबंधित युनियनच्या पदाधिकाऱ्याला थेट तस्करीच्या प्रकरणात अटक झाली आहे. त्यामुळे राजकीय वातावरण तापलंय. यावर खासदार संजय राऊतांनी भाजपवर हल्ला चढवलाय. आता काल मुंबई विमानतळावर आपल्याला माहित असेल सोने तस्करीच्या प्रकरणामध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना अटक झाली. काय रवींद्र चव्हाण यांची जी युनियन तिथे घुसवली आहे त्यांनी, रवींद्र चव्हाण भाजपचे अध्यक्ष, त्यांचे डावे उजवे जे लोक आहेत त्यांना सोने तस्करी आणि सोने चोरीमध्ये विमानतळावरती अटक झाली. याच्यावरती देवेंद्र फडणवीस का बोलत नाही? सोने तस्करीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला अटक झाल्याचा दावा संजय राऊत करतात. एका बाजूला संजय राऊतच म्हणतात की यंत्रणाचा दुरुपयोग भारतीय जनता पार्टी करते. मग भारतीय जनता पार्टीच्याच कार्यकर्त्याला जर अटक झाली असेल तर मग यंत्रणावर दबाव आहे का? मुळामध्ये भारतीय जनता पार्टीचा आणि या तस्करीचा काहीही संबंध नाही. कुठल्याही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला किंवा आमच्या युनियनच्या कार्यकर्त्याला अटक झालेली नाही. जो कोणी अटक झालेला आहे त्याचा आणि भारतीय जनता पार्टीचा काहीही संबंध नाही. यानंतर आणखी एक ब्रेकिंग न्यूज समोर येते. एक मोठी बातमी समोर येते. तर राज्यसभेची एक जागा कुणाला मिळणार यावरून चर्चा सुरू झालेल्या होत्या. राणांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी नाही असं सुनील तटकरे यांच्याकडून सांगण्यात आलंय. ही मोठी बातमी आपण बघतोय. राज्यसभेच्या जागेसाठी 2 नावांची प्रचंड चर्चा होती. नवनीत राणा आणि दुसरीकडे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ. काल नवनीत राणांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली, त्यामुळे या चर्चा आणखी वाढल्या. मात्र राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी या शक्यता फेटाळून लावल्यात. खरं तर मंत्री छगन भुजबळांच्या नावाची राज्यसभेसाठी चर्चा आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीकडून राज्यसभेची संधी कुणाला मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.